सारी समस्या का हल एक लोटा जल. अरे भल्या भल्याच्या हाती एक लोटा जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर चढवणारा सांगणारा माणूस प्रदीपजी मिश्रा महाराज यायचं परतवाडा शहरात भव्य शिव महापुराण होता. अरे बापा रे, काय व्यवस्था आहे राजा या ठिकाणी. मंडप पारा किती मोठा आहे तर हजारो म्हणजे लाखो लोक एका टेमले बसतील. कारण महाराजचा क्रेज लयच खतरनाक आहे ना हो. निरा हॉलिवूड बॉलिवूड सोडून लोक सनातनी धर्माकडे डबल वळत आहे. त्यासाठी लय आवश्यक असणारी अमोघ वाणी प्रदीपजी मिश्रा महाराज याच्या मुखातून ऐकायसाठी भल्ला मोठा मंडप या ठिकाणी चांगला म्हणजे टाकला आहे. अरे बाबा, मंडप आहे का काय वया दिसूनच दिसून राहिला ना. एका टाइमला कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोक सहज बसू शकतील अशा प्रकारची मंडपाची व्यवस्था गेल्या एका महिन्यापासून चालू आहे. मतलब विशेष म्हणजे उन्हाचा टाइम. अरे ऊन तर बाहेर निघाला माणूस, वला माणूस 2 मिनिटात सोकते ना. पण या ठिकाणच्या कोणत्याच माणसाला उलचीक बी गरमी होऊ नये म्हणून हजारोच्या संख्येनं पंखे. अरे पाना इकडे कूलर एकदम नव्याच कूलर आणून टाकल्या ना आबा. साऱ्या या बाजूने तुम्ही जर पाहत असाल तर नव्या कूलरच्या कूलर आणून ठेवलाय. एवढा मोठा कार्यक्रम जर घ्यायचं म्हटलं राजे होतं, अरे बा वज्र वाक्य होतात ना. त्यासाठी महत्वपूर्ण असते ते म्हणजे व्यवस्थापन. या साऱ्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन कोण्या पद्धतीचं आहे आणि कोणत्या पद्धतीचं या ठिकाणचं नियोजन आहे यासाठी आपण अजयजी मोरया सर आहेत याच्यासोबत खास बातचीत केली आहे. ते तुम्हाला मी परतवाडा शहरात भारतातलं सगळ्यात मोठं शिव महापुराण होणार आहे. प्रदीपजी मिश्रा महाराज कोणने वैकत राजे हो. पुऱ्या भारतातले लोक ज्यानं सनातनी झोपले होते ते त्या महाराज जागी केलं. एक लोटा जल सारी समस्या का हल असं कथा वाचन सोहळा परतवाडा शहरात होत आहे. त्यानिमित्त माझ्यासोबत या कार्यक्रमातले आयोजक असणारे एक मोरया सर आहेत. सर, एवढा मोठा कार्यक्रम राजे आपल्या परतवाडा शहरात होत आहे. याचं नेमकं आयोजन तुम्ही कोणाच्या प्रित्यर्थ ठेवलं आहे? ऍक्च्युली आयोजक जे आहेत ओम जयस्वालजी आणि प्रकाश जयस्वालजी यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि नियोजन मध्ये आम्ही स्वतः अजय मोरैया, ॲडव्होकेट अमोलजी जयस्वाल आणि सचिनजी जयस्वाल कळमेश्वरवाले हे सगळं नियोजन पूर्ण चांगल्या प्रकारे करत मोरया सर, प्रदीपजी मिश्रा महाराज जर म्हटले तर पुऱ्या भारतातलं साऱ्यात फेमस व्यक्तिमत्व काय राजे हो. त्या माणसाचा आवाज आहे आणि किती चांगल्या पद्धतीने शिव महापुराण सांगते. पण एवढे मोठे महाराज जर आपल्या शहरात येऊन राहिले तर कार्यक्रमाची व्यवस्था कितकीच मोठी करायला लागली असेल आपल्या इथं. व्यवस्था इतकी मोठी आहे की कमीत कमी 3 ते 4 लाख लोक एकाच ठिकाणी बसू शकतील त्या कथेला, अशी व्यवस्था तिथे आम्ही केलेली आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचं सगळं भोजन व्यवस्थेपासून सगळ्या प्रकारचं नियोजन तिथे केलेलं आहे. कोणत्याही भक्तगणाला त्रास होता कामा नाही अशा प्रकारचं नियोजन तिथे केलेलं आहे. मोरया सर, प्रदीपजी मिश्रा महाराज जर म्हटले तर ज्या माणसाला माहित झालं परतवाड्यात कथा आहे तो लोक या ठिकाणी बुलढाणापासून जालन्यापासून येतील. एवढी मोठी कथेचं जर आयोजन ठेवलं आहे तर किती एकर जागा तुम्हाला त्या ठिकाणी लागली. एवढं मोठं कथा ठेवायचं जर म्हटलं तर राजे याच्यासाठी नियोजन तर भल्लं करायला लागलं असेल तुम्हाला. तर जागा कमीत कमी 100 एकराची जागा आहे. 100 एकराच्या जागेमध्ये खूप मोठं भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे. कोणत्याही भक्तगणाला तिथे त्रास होणार नाही. त्या जागेचं जे नाव आहे ते विजयश्री पार्क म्हणून आहे, सावली हनुमान मंदिराजवळ. अशा प्रकारचं ते अड्रेसिंग आहे त्याचं आहे. त्या ठिकाणी चॅरिटेबल स्टॉल पासून कमर्शियल स्टॉल पासून भक्तगण जेव्हा सुरुवातीपासून येतील गावामध्ये शिरतील तिथूनच पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था पासून सगळ्या व्यवस्था आम्ही ठेवलेल्या आहे. आणि बाहेरगावून येणाऱ्या जितके आपले सेवादारी आहेत, आपलं कथा म्हणजे आपलं भक्तगण आहेत, त्या सगळ्या भक्तगणांसाठी बसेसची वेगळी व्यवस्था आम्ही फ्रिक्वेन्सी वाढवायला सगळे परिवहन मंडळाला सांगितलेली आहे. सर, एवढा मोठा कार्यक्रम जर म्हटला तर नियोजन करता करता माणूस थंडागार होते. पण इतकं असूनही त्या ठिकाणी जे भाविक लोक कथा ऐकण्यासाठी येतील त्याला तुमचं कोणत्या प्रकारचं आयोजन आहे? तुम्ही काहीतरी कलशयात्रा बी काढून राहिले म्हणते. हो, आमचे इथे 2 महत्वाचे कार्यक्रम होणार आहेत. एक तर शिवपुराण कथा आणि दुसरी कलश यात्रा. माझी कथेमध्ये आणि कलश यात्रेमध्ये सगळं भक्तगणांना विनंती आहे की आपल्यावर महागडे आभूषण कृपया घेऊन येऊ नका, खिशामध्ये जास्त पैसे ठेवू नका, ही एक माझी विनंती राहील. येताना उन्हाळा पाण्याचा त्रास नको व्हायला म्हणून येताना पाण्याच्या 2 बॉटल स्वतः घेऊन यायच्या, जेणेकरून तिथे तोही एक आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, हा मागचा विचार आहे. कलश यात्रेमध्ये ज्या महिला भाविक येतील त्या 5 तारखेला कलश यात्रा निघणार आहे. 5 तारखेला सकाळी 6:30 वाजता टिळक चौक जे आहे दुर्गा मंदिर तिथून कलश यात्रा निघणार आहे.
कलश यात्रेमध्ये म्हणजे हजारोच्या संख्येमध्ये महिला वर्ग राहणार आहे. माझी विनंती आहे की त्या महिलांनी कथा सुरू व्हायच्या अगोदर जी मांगलिक कार्यक्रम राहतो, तो मांगलिक कार्यक्रम कलश यात्रेमध्ये ज्या महिला येणार आहेत त्या सर्व महिलांना आम्ही VIP पास देणार आहोत. म्हणजे ज्या महिला कलशमध्ये सहभागी होतील त्यांना हा, त्यांना आम्ही VIP पास देणार आहोत. 6 मे पासून परतवाडा शहरात सापन नदीच्या काठावर या ठिकाणी जबरदस्त व्यवस्था करून ठेवली आहे. तर जे या ठिकाणचे आयोजक असणारे मोरया सर हे पुरी माहिती सांगितली, तुम्ही ती ऐकली आहे. माहिती तर सोडा, तुम्ही ज्या टीमला या ठिकाणची अति भव्यता पाहाल ना, तुम्ही म्हणसाल की आज लोक तुम्ही आयुष्यात अशी काहीच गोष्ट पाहिली नाही. आणि आयोजकाच्या माध्यमातून असं मला सांगितलं गेलं की विजयजी जे आपले प्रदीपजी मिश्रा महाराज आहेत, यायचं महाराष्ट्रातला सर्वात मोठं शिवमहापुराण परतवाडा नगरीत होणार आहे. येणाऱ्या 6 तारखेपासून बिनधास्त या आणि साऱ्याच प्रकारची व्यवस्था या ठिकाणी ठेवली आहे. आणि तशाच प्रकारचं संपूर्ण आयोजन या ठिकाणी दिसत असल्याच्यानं प्रत्येकाले या शिवमहापुराणाची उत्सुकता लागली आहे म्हटलं.